हॅलो, कसे आहात? बरे आहात ना? नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज नवरात्री चालू आहे म्हणजे आता आमच्याकडे व्हेजच आता चालते 9 दिवस. उपास माझा तर आहेच, बाकीच्यांचा नाहीये उपास. मग त्यांच्यासाठी आज मी मिसळचा बेत करते आहे, कोल्हापुरी मिसळ. तर चला सुरुवात करूया. काल भिजत घातलेली मोड आलेली मटकी आहे, ती धुवून घेतली आहे, मी पाण्यात ठेवली आहे थोडी. नंतर कांदा आहे, टोमॅटो, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर. आता हा कांदा मी तुम्हाला कसा कापला तो ह्याच्यात मी कापला आहे, तो म्हणजे ह्याच्यात कसं पटापट होऊन जातो कांदा. बारीक मस्त कापला जातो आणि वेळ पण वाचतो. हे असं केलं की पटकन 2 मिनिटं आपल्याला कांदा बारीक कापून मिळतो. तर आता सुरुवात करते. गॅस तर मी पेटवलाच आहे, टोप ठेवलंय. तेल जरा जास्तच टाकायचं, थोडस जरा झणझणीत व्हायला, मस्त तवंग वगैरे यायला छान वाटते, चव चांगली येते. जराशी कधीतरी चालते तेल थोडस जास्त. मिसळसाठी पाणी गरम करत ठेवलंय, ते म्हणजे गरम तवंग येतो चांगला गरम पाणी टाकल्यावरती. फोडणीला राई टाकते थोडी. राई तडतडली की थोडस जिरं, राई टाकून तडतडली, आता जिरं टाकते थोडं. मग कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि हा कांदा. कांदा जरा भरपूरच घ्यायचा, म्हणजे रस्सा जरा जाडसर होतो ना, त्यासाठी. वाटण वगैरे काय मी टाकणार नाही, फक्त एक कांदा रस्सा घेतला त्याच्याने रस्सा जरा जाड होतो. आणि त्यात मी हा रेडी कोल्हापुरी मिसळ मसाला टाकणार आहे, म्हणजे त्याच्याने जरा चव वेगळी अजून छान येईल. तर कांदा लाल जरासा होऊ द्यायचा, परतून घेते जरा कांदा चांगला. कांदा झालाय लाल, टोमॅटो पण ह्याच्यातच बारीक केलंय मी भांड्यामध्ये, चांगला बारीक झालाय मस्तपैकी. कांदा टोमॅटो कांदा तेल सुटेपर्यंत जरा परतते, मग आपले मसाले टाकू. थोडीशी कोथिंबीर पण टाकते फोडणीला. कांदा टोमॅटो मस्त झालाय, तेल सुटेपर्यंत चांगलं परतलंय. आता त्यात हिंग टाकते थोडस चवीला, हळद. थोडस परतते. आता मसाले आपले हळद आणि हिंग टाकून झाले. आता मी बाबा जाधवचा कोल्हापुरी मिसळ मसाला टाकते. हे टाकला की दुसरं काही टाकायची गरज नाहीये, जरा झणझणीत व्हावी म्हणून मी जरा जास्त टाकते, बस. परत ते जरा हा मस्त कलर आलाय मसाल्याचा. आता मटकी टाकायची. मटकी धुवून घेतली आहे चांगली, आता मी ती ह्याच्यात टाकते. थोडीशी मटकी परतते, म्हणजे कसं परतण्याने कसं जरा चांगली चव येते, त्या मसाल्याचे त्यात शिरते सगळं मसाला त्याच्यात. मस्त आपली फोडणी झालेली आहे चांगली. तर हे गरम पाणी टाकायचं. गरम पाणी जे केलं होतं ते मी टाक. आपल्याला किती पाहिजे रस्सा तितपत टाकून द्यायचं पाणी. आम्हाला आमच्याकडे दोघंच खाणार आहेत, त्याच्यामुळे मला एवढा बस झाला.
फास्ट गॅसवर जरा झाकण ठेवते आणि पाणी ठेवते म्हणजे पटकन मटकी शिजेल आपली. आता शिजू द्यायची, वाट बघायची. 10 मिनिटं झाली आहेत. आता मी बघते, मटकी तर शिजत आलीच असणार. हा, मस्त वास येतो आहे. आता चवीपुरतं मीठ टाकते. परत जरा वेळ झाकण लावून ठेवते म्हणजे आपली मटकी तयार होईल पटकन. आता मी झाकण काढून बघते. हा, मस्त मटकी तयार झालेली आहे आपली उसळ. थोडीशी कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते आणि कोथिंबीर थोडीशी वरून. आपली मिसळ तयार झाली. अशा प्रकारे आपली मिसळ, झणझणीत मिसळ, कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. ओके, बाय.